तिथं माहितीच्या अधिकाराचं आंदोलन चालू होतं, माहितीचं अधिकार आंदोलन. त्या आंदोलनात एक खेडेगावातली बाई डोक्यावर पदर घेऊन बसली होती. हे न्यूज चॅनलवाले इंग्रजी, त्यांना वाटलं माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन. या बाईला काय कळते, ही म्हातारी बाई खेड्यातली, हिला काय माहितीचा अधिकार पाहिजे, ही कशाला या आंदोलनात आली, माहितीचा अधिकाराचं हिला काय करायचं आहे. तर त्या पत्रकारांनी तिला प्रश्न विचारला की मावशी तुमचा काय संबंध आहे आजी, म्हणजे माहितीचा अधिकार तुम्हाला कळतो तरी का, तुम्हाला काय करायचं आहे माहितीचा अधिकार. तर ती बाई म्हणाली, म्हणजे सरकार, माहितीचा अधिकार, सरकारकडून माहिती मिळाली पाहिजे, सरकारकडून प्रत्येक गोष्टीची माहिती मिळाली पाहिजे, हा अधिकार तो मागायला गावातली एक बाई कशासाठी आली आहे. तर ती बाई म्हणाली, हे बघ राजा, मी माझ्या पोराला किराण्यासाठी, चहा पावडर आणण्यासाठी, सामान आणण्यासाठी जर 10 रुपये दिले, माझ्या 6 वर्षाच्या लेकराला जर 10 रुपये दिले आणि सामान आणल्यावर जर त्यांनी मला 8 आणे कमी दिले तर मी त्याच्या कानाखाली मारते. जर सरकार माझ्या बाबतीत घोळ करत असेल तर सरकारचा कान पकडायचा अधिकार सुद्धा मला आहे. मी माझ्या लेकराचा कान पकडू शकते तर सरकारचा पण कान पकडू शकते. हा माहितीचा अधिकार मला आहे. हे एक गावातली बाई सांगते. हे आज भल्या भल्यांना शहरात कळत नाही आहे की आपल्याला सरकारला प्रश्न विचारतो त्यालाच शिवाय देतात लोक. पण हे खूप सोपी गोष्ट आहे की आपल्याला प्रश्न विचारायला शिकले पाहिजेत.